नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं थ्रेड्स अँड निडल्स क्रिएशनमध्ये. तर आज आपण बघणार आहोत पफ स्लीव्ज म्हणजेच फुग्यांच्या बाही जोडत असताना किंवा बनवत असताना आपल्या काय चुका होतात. तर ही बघा, इथे एक मी फुग्यांची बाही तयार करून ठेवलेली आहे. तर आपलं जितकं कापड असेल, म्हणजे कापडाची ही जर रुंदी खूप जास्त असेल तर अगदी कडेपर्यंत चुन्या तुम्ही देऊ शकता. पण जर कमी असेल तर चुन्या देताना मधून सुरुवात करायची. अर्ध कापड मध्ये एक मार्क करून घ्यायचा, अर्ध्या कापडाला इथून चुन्या इकडे देत जायचं, उरलेल्या कापडाच्या चुन्या इकडे देत जायचं. आता बघा, इथेपर्यंतच कापड माझं पुरत होतं, तर इथून पुढचा भाग मी चुन्या न देता तसाच शिवून टाकला. या साईडला पण बघा, इथंपर्यंत चुन्या आल्या आणि हा भाग असाच ठेवला. कारण जेव्हा आपण बाही जोडतो तेव्हा हा आपला भाग फिटिंगमध्ये जातो आणि हा एवढा भाग फिटिंगमध्ये जाईल. उरलेला आपला काखेमध्ये अगदी थोडासा पोर्शन जातो, म्हणजे पूर्ण बाहीला आपल्या चुन्या होतात. आता दुसरी गोष्ट, जेव्हा आपल्याला पफ स्लीव्ह शिवायची असते परंतु फुगीर बाही जास्त नको असते, पण ती कधीकधी फुगीर जास्त बनते, तर त्यावेळेला काय करायचं? तर ह्या आपण इथे चुन्या देऊन घेतल्या की ह्या वरच्या चुन्या देत असताना इथे कपडा लूज नाही ठेवायचा आहे. हे बघा, कापड अस्तरला जोडत असताना एकदम टाईट पकडायचं आणि चुन्या देऊन घ्यायच्या, म्हणजे जेव्हा आपण बाही जोडतो तेव्हा त्याचा फुगा होणार नाही आणि जशीच्या तशी बाही छान अशी बसेल. ठीक आहे, आता मी तुम्हाला बाही जोडून दाखवते. आता बघा, ही बाही आहे, तर याचा बरोबर सेंटर काढला आहे आपण, मध्य काढलेला आहे आणि आता शोल्डरच्या इथं असा मध्य ठेवायचं आहे. बाही कधी पण जोडताना इथून इकडे जोडायची आणि इथून इकडे. जर तुम्ही कडेनी बाही जोडत गेलात तर कधी कधी काय होतं की बाहीची लांबी आपली जास्त होते. हे बघा, आता तुम्हाला दाखवते मी. इथून बघा, ही अशी आपण जोडत गेलो म्हणजे एवढी बाही एक्स्ट्रा होती आहे. तर आपण कडेने जर जोडत गेलो तर आपल्या ह्या कडेला चुन्या नाही आहेत आणि मग हा सेंटर इथं पुढं आला आणि मग बरोबर मध्यावर आला नाही तर मग बाहीला पीळ पडतो किंवा चुन्या सगळ्या एका बाजूला गेल्या जातात. म्हणून बाही जोडताना नेहमी मधून जोडायची. आता आपण ही बाही जोडून घेऊया. बाही जोडत असताना खाली दिलेल्या प्लेट्स आहेत त्या दुमडल्या जाणार नाहीत किंवा फोल्ड होणार नाहीत, याची काळजी घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीनं आपण दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची. बाही कट केल्यानंतर आपण बाहीला दोन आकार देतो. एक आतला आकार देतो मुंढ्याचा आणि एक बाहेरचा. तर आतला आकार नेहमी पाठच्या बाजूला जातो आणि जो मोठा भाग राहतो तो नेहमी पुढच्या बाजूला येतो. तर आता बघा, इथे अतिशय सुंदर अशा चुन्या पडलेल्या आहेत बाहीला. खूप छान स्लीव तयार झालेली आहे. तुम्हाला जर अशा टिप्स आणि नवीन नवीन ट्रिक्स जर हव्या असतील तर माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.